पंकज भैया पंकज भैया अँकरिंग मस्त बाहेरून बोलायची गरज नाही. खूप चालू आपल्या संघटनेमध्ये माणसं आहेत. आता बनकर साहेब गाणं किती चांगलं म्हणतो. आजचं जे आहे ते विक्रेत्यातर्फे त्या पेरे साहेबांचं व्याख्यान ठेवलं होतं. या कार्यक्रमाचा उद्देश काय नेमका कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आम्हा विक्रेत्यांना आतापर्यंत म्हणजे कोणीही विचारत नव्हतं, पण आम्ही एक श्रमिक वर्तमानपत्र विक्रेता संघटना तयार केली तेव्हापासून आम्ही सर्वांना माहीत करीत आलो. त्यामुळं आमचा आज सर्व विक्रेत्यांसाठी हा कार्यक्रम ठेवला की जागृती व्हावी विक्रेत्यांमध्ये आणि त्यांनी समोर आलं पाहिजे याच्याकरता हा कार्यक्रम. संघटनेची स्थापना कधी झाली? 2012ला. त्या संघटनेमार्फत आतापर्यंत काय काय कार्यक्रम आहे? आतापर्यंत म्हणजे 160 लोकांना आम्ही 10,000 रुपये रेडी. तुमचं नाव सांगा. माझं नाव विष्णू कावळे, संघटनेचे अध्यक्ष. आपण मागच्याच वर्षीमध्ये 16 लाख रुपये विक्रेत्यांना PM स्वनिधीतून 160 लोकांना मिळवून दिलेले आणि विक्रेत्याचं जीवनमान कसं उंचवता येईल, विक्रेत्यांना कसं पुढे नेता येईल आणि विक्रेते जे आज कोरोनाच्या नंतर जे हालाखीची जीवन जगताय तर त्यांना कसं आत्मविश्वास निर्माण करता येईल त्याच्यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या संघटनेचे किती सदस्य आणि राज्य पातळीवर संघटना नेण्यासाठी काही योजना वगैरे आखल्या? या संघटनेचे आतापर्यंत जवळपास 265 सभासद लिगल झालेले आहेत, जे की सभासद फॉर्म वगैरे भरून, आणि आमच्या राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रगती चालू आहे. आज आम्ही एक पहिलंच मराठवाडा उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे आणि आता भविष्यामध्ये आम्ही महाराष्ट्र लेवलला पण काम करणार आहोत. संघटनेचे काही प्रश्न आहेत म्हणजे पेपर विक्रेत्यांचे, तर ते प्रश्न घेऊन तुम्ही शासन दरबारी कधी जाणार आहे का? आणि काय प्रश्न? आमच्या प्रश्नासाठी आम्ही याच्या अगोदर मागच्या वर्षीच मोर्चा काढलेला होता. तो मोर्चा आम्ही मंत्रिमंडळावर काढला होता कल्याणकारी मंडळासाठी. तर कल्याणकारी मंडळ शासनानं डिक्लेअर केलेलं आहे शिंदे साहेबांना. आता याच्यानंतर आम्हाला जे निधी लागणार आहे, आमच्या ज्या सुख सुविधा, जे काही शैक्षणिक सवलती असेल त्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करणार आहे आणि मंत्रिमंडळाकडे मागणी करणारच आहे. जे मारहाण झाली होती त्याबद्दल काय आहे तुमचं? एक विक्रेतेवर सुरक्षेसाठी काय करणार? त्याच्यासाठी आपण प्रयत्न तर करू, काय असेल ते समस्या जाणून घेऊ आणि बघू. या निमित्ताने तुम्ही विक्रेत्यांना काय आवाहन करणार? या निमित्तानं विक्रेत्यांना एवढंच आवाहन करेन की सर्वजण संघटित व्हा, एकत्र या. जे विक्रेते सभासद झालेले नाही त्यांना सभासद व्हा आणि आपल्या सुविधेसाठी एकत्र येऊन शासनापर्यंत आपण आवाज उठवा.